बाई बोल टपा बघते ते बाई काढूया काढूया पण ही बाई झाली कशी हा केरळच्या गावामध्ये आमचा कार्यक्रम झाला होता बाई ओपन चॅलेंज बुवाने केलं होतं 9 तारखेला बुवा म्हणून मला म्हणून गेले होते शक्तिवाले म्हणजे बाई फेटा किंवा पदर पाहिजे आता पदर सुद्धा आहे फेटा पण दोन्ही घेऊन सोबत आले बुवा म्हणून बुवाला मी म्हटलं होतं 9 तारखेला येताना तुमच्या पूर्वजांनी म्हणजे आपल्या पूर्वजांनी शक्ती तुला तुरेवाल्यांनी हा बनियान आणि लंगोटीवर केला होता की नाही हो आवाज बघा केला होता की नाही लांबोरे बड़े मौके पे मिला है मुझे हम मिलेंगे मेरे कलेजों को ठंडा आता तुझी पाळी आली अरे तू शेर आहे तो मैं शिकारी हूं हा बुवा सांगितल्याप्रमाणे मी वाद्याचा पक्का आहे बोललो की बोललो शब्द आहे माझा साडी लावून येणार साडी लावून आलो दुसऱ्या वारीला बुवा येताना तुम्ही लगोट लावूनच आहे पहिल्या वारीला बुवा काय बोलले होते का हो साडीवरून माझ्या बोलला का बुवा बोलले होते का कारण मी साडी नेसत होतो ना मला काय ऐकायला येत नव्हतं आमच्या जयजयला बोलत तर लिहून घे त्याला पण जर कानात घुसलं नाही त्यामुळं लंगोट तुम्हाला तुमच्या बुवांच्या इकडे पावडे भरपूर आहेत दिलेले बुवा लंगोट कोणता पण भेटेल हा लंगोट लावूनच घ्यायचा लंगोट आजचा हारजीतचा विषय शब्द दिला की दिला बुवा म्हणतात मी लंगोट लावून येईल तुला माझा मागचं फूड मी हाय का आला बुवा मला म्हणतात बुवा बोलतो माझा मागचं फूड तर तुला बघावं लागल तू बघायला तयार आहे रसिकांना बघायचंय तुझं केलं आणि मिळवली बुवांचं नाव केळब आहे 2 डोंगरामध्ये वाटलं पुकार असं काही विषय तुझे मागचे 2 डोंगर आहेत ना केळबला मिळवली तू घेऊन या इमली मला बघायची आहे तुझी इमली केवढी लंगोट बुवा लावून यायचं आहे चॅलेंज पूर्ण केला मी चॅलेंज तुम्ही पूर्ण करायचंय आणि आज जर तुम्हाला लंगोट नाही भेटला तर मुंबईला तुम्ही काय लंगोट घालून येणार नाही मला माहिती पण नवरात्रीला तरी घालून या पण नको आताच पाहिजे मला लंगोट आताच पाहिजे हा त्याचा मुळा म्हणून गेला त्या दिवशी मला मी घाबरत नाही म्हणतो कोणाला तू काय चीज आहे मला बोलतो शाटली म्हण कशी बोलून गेला शाटली म्हण हा बघा कर्नाटकाला बोलले की ना मी लंगोट लावून येतो आम्ही सगळ्या लोकांना उत्सुकता वाटले बुवा तुमचं बघायचं आहे तुमचं बघायचं हो बघूया बाई तुझं कोणी दिसत बघते बाई असो या रसिक जनांमध्ये आमचे आदरणीय मित्र राजेश बुवा या गर्दीमध्ये उपस्थित आहेत त्याचप्रमाणे आम्हाला वेळोवेळी सहकार्य करणारे आदरणीय सन्माननीय वागळगावचे सुपुत्र रुपेश दादा रेवाळे यांचं सहकार्य आम्हाला लाभतं आता वाजवायचं नाही आता बुवांची वाजवायची हा काय झालं माहितीये बुवांना जरा जास्त गर्व झाला बुवा म्हणून गेले अरे काय काय आणू बुवाचं गाणं सुंदर आहे गाय गणपतीला तुझ्या गॅगावर आईला घराला आणि सणाला बुवाचं खूप सुंदर गाजलेलं आहे पण बुवा आताच्या इथून जे पब्लिक आहे ऑडियन्स आहे येताना बोल म्हटलं जाऊन आलेले हाय 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 बरेच जण जाऊन आलेले आहेत
तर आता ते मला काय वाटतं माहितीये काय पाहिजे बावा काय काय आणू सागर सुद्धा आणि तंबाखू हे बघा आता तर बोली पहिल्यासारखं झालेलं नाही असो काय म्हणतो बघा बक्षीस आलेलं आहे प्रसाद तिखे रोशन इंगळे आमचे खास मित्र मुलांच्या आदर्श लुक साठी 101 वार्षिक आले तसेच सोमेश्वरी रेवाल कोट जोशीवाडी संघमालक आमचे आदरणीय गणपतदादा घडशी व रामगड यांच्याकडून 200 वार्षिक माधव जात नाही पुरत नाही बघा काय म्हणायचं आहे शेजारीन बाई तुमचा टीव्ही लांबोरे बुवा तुमचा लंगोट आमच्या पब्लिकला पाहू द्या तुम्ही बनियान वरती या आता तोटाच्या तोटाची गाणं बद्दल लिहिलेलं नाही तुम्ही बनियान वरती या लंगोटा वरती या आम्हाला लंगोट दाखवा सगळ्यामुळेच आवाज बसलाय याला मी गुंडावला याला मी गुंडाला पण मी तुला गुंडावला हा लक्षात घ्या बघ अहो लावली शेंडी या तुला बाईन लावली शेंडी तुला बाईन असा वाग तुझा तुम्हेला असा कसा वाग तो हा मी बसायला रोज रोज एक रेडा याला लागतो
आमच्या पप्पानी गणपती आणला शंकरानी पार्वती मांडीवर बसलाय गणपती आज तुझा फोडणार विषय बुवा शास्त्र आधारे बघा मच्छिंद्रनाथाचा विषय गातोय मच्छिंद्रनाथाचा अंड्यातून जन्म कसा होतो हे गाण्याचा प्रयत्न करतो बघा हा अंड्यात नाही येतोय बघा कसा बाहेर आज तुझा फोडणार अंड अंडे ते 7 रुपयाला भेटतं 7 रुपयाला तसं अंड आज तुझा फोडणार अंड आज तुझा फोडणार अंड विचार करून हा सगळा आला तिथं एक बगळा विचार करून हा सगळा आला तिथं एक बगळा नाही सांगणार तुम्ही आता नाही सांगणार मी थोड नाही सांगणार नाही सांगणार नाही सांगणार वाजव पप्पी दे पारूला या प्रेम वेडीला कथाही सांगतो मुतऱ्याची कथाही सांगतो मुतऱ्याची आय भुकणारी अवलाद अशी जात या कुत्र्याची आय भुकणारी अवलाद अशी जात या कुत्र्याची
तत्पूर्वी रसिक प्रेक्षकांच्या मनापासून तिथून आले पालक्षणाचं बघा गेला गणाची फरमाईश 2-3 मिनिटं आलेली आहे. काय काय आडू गणपतीला. त्याच्यानंतर दुसरे गाणं होतं तुमचं गाणं माझ्या बालपणी आहे की नाही. त्याच्यावरती मला गोवा विश्लेषण थोडंसं करायचं आहे तुमचं. या ठिकाणी साफेच्या तळ्यावरती म्हटलं तर जवळजवळ 8-10 गावातील पंचक्रोशींचा पब्लिक असतं आणि या पंचक्रोशीमध्ये सुज्ञान माणसं भरपूर आहेत आपल्यापेक्षा. तेव्हा जो तुम्ही गण गायला तो सुंदर प्रकारे सादरीकरण केला. ते कॅसेटला तुमचा गण आहे, युट्यूबला आहे. तो गण तुमचा असा होता गणा माझ्या बालपणी होत्या वाट अडवळली त्या वाटेने माझ्या वडिलांनी आणील तुला अडवाणी. बुवा गणपती अडवायला आणण्याची पद्धत ही पूर्वीपासून बरोबर की नाही. गणपती पूर्वीपासून आपण अडवायला आणतो की नाही. ते बुवांना असो यांना समजलं की काय मला कळलं नाही. पण खरोखर तुमची शब्दरचना खूप सुंदर आहे. सांगण्याचं तात्पर्य एवढंच ज्याप्रमाणे आपण गणपती अडवायला आणतो तसा अडवाणी घेऊन जातो बरोबर की नाही. विसर्जनाला आपण गणपती घेताना चप्पल घालतो का नाही ना. आणि मला सांगा आपला बाप आपला भाऊ गणपती आणतो डोक्यावरून आपली आईस काय करते आरती ओळखते ना. मग तिचा मान पाहिजे की नाही. मग तुमच्या गाण्यामध्ये ऍडिशनल तो टाका विषय हुआ. हा चालू करणार वरची काढू ना झापूक झुपूक आहे. आमचे राजेश गुरव गावदेवले याच वेळी 200 ते 500 कला आणि त्यांचं असं म्हणणं आहे की माझी गेल्या वर्षीची गवळण जीवाला माझ्या लावून घर गेलाच मोठे गोर चंद्राची कोर गवळ्याची कोर ढाळले तुझ्यावर तू माझा नंद किशोर. हे गाणं आमचे नव शाहीर नवीन गातात युट्यूब वाले सुजित दादा गेलं पाहिजे. नवीन मुलगा बिंदास बजा. गेलास कुठे दूर जीवाला माझ्या लावून गोर गेलास कुठे दूर मी चंद्राची गोर गवळीची पोर भाळली तुझ्या
सुंदर असं गाणं सादर केलेलं आहे. बाई झापूक गुढी घेतलीस तर गाणं गुढी बाजूया. हे मस्त मराठी गाणं लाव. चोरून जाऊ दे जरा एकदा होऊन जाऊ दे. हा बघा. त्याच्यानंतर एक बक्षीस आलेलं आहे. राजा राणीच्या जोडीला फुटला आवाज फुटला आणि मुलाला तिकडं लंगोट लावायचा म्हणून काम फुटला. हा आता काय बाबा कर जोशीमुळाचा आवाज फुटला आणि मला आता घाम फुटला. लंगोट लावावा लागणार आता. आता बघणार लोक सगळे बघणार. तुम्ही दाखवणार. हे आम्ही बघणार. ओपन चॅलेंज केलाय. तुम्ही चॅलेंज पूर्ण करायचं आहे. मला माहिती नाही आज आत्ताच्या आत्ता. धन्यवाद. राजा राणीच्या जोडीला 5 मजली माडीला आहे कुणाचं योगदान लाल दिव्याच्या गाडीला. गेले सांगून गुणी जन पायी असावी वाहन. वाहन म्हणजे काय चप्पल. जुने जाते माणूस सांगून गेलेले आहेत. गेले सांगून गुणी जन पायी असावी पायाची वाहन. नाही या पुत्र्याला मान बघा नेहमीच करतो घाण. नाही कुत्र्याला मान बघा नेहमीच करतो. स्वागतम रसिक प्रेक्षकांच्या बरोबर जास्त का वेळ घेणार नाही. थोडक्यामध्ये बाहेर आटपणार आहे. बघा अमर पाष्टे आमचे भाऊ अमर पाष्टे दादा यांच्याकडून आमच्या
घेतोय सुंदर गाणं आहे आणि बुवांची कटिंग देतोय मुळात म्हणजे आता बुवा म्हणून जातील एका सुद्धा गाण्याची कटिंग दिली नाही म्हणून होतोय का जवळ रात्री आंटीची मी घंटी मी वाजवली असं बुवाची गोळण होती काय म्हणतो बघा म्हणू कसार तुला मी गाडी सवारणात मारली सदाडी म्हणू कसार तुला मी गाडी सवारणात मारली सदाडी करतोय आणि मी सांगतोय नडी अहो करतोय आणि मी सांगतोय नडी काता पुराणात घडली सांग तुझ्या त्या वेळेला तुझ्या बायकोची का सोडली साडी सोडली गेली आणि 5 पांडव पुरुष असून सुद्धा या स्त्रीचे अब्रू वाचू शकत नाही किती लांछनास्पद गोष्ट बघावा आणि आता सध्या झालेल्या बदलापूरमध्ये अत्याचार ऐकायला काटावरती आगावा जातो म्हणून ही गुरुदर थांबलं पाहिजे मित्र वाजव आणि आतमध्ये बोलत जाऊ दे ला 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 ला